मी महादेव उद्धवराव गीते 2-3 दिवसापूर्वी माझ्या घरी सोमनाथ सलगरे, बापू आंधळे, सनी देवडे हे तिघजण आल्याच्या नंतर मला म्हणाले, तू वाल्मिकांनाचं काम का करत नाहीस? तुला जीव मारायला सांगितलं. मी त्यांच्या हातापायावर पडून विनवणी करून त्यांना तिथून पाठवून दिलं. पाठवून दिल्याच्या नंतर ते मला जाता जाता एवढं म्हणले, आज संध्याकाळी तुला आम्ही ठार मारणार आहे आणि तुझा बाप बबन गीते याला पण गुतवायची तयारी झाली आहे. ते तिथून निघून गेले. त्यानंतर 1-1.5 तासापूर्वी त्या 1-1.5 तासानंतर तिथून पुढं मला माझा शेजारी बाबा साधभाई याचा कॉल आला आणि त्यांनी सांगितलं की तुला 15-20 जण हुडकायला लागलेत, घरातच लपून राहा. मला त्यांचे फोन यायलेत, तो घरी आहे का नाही विचार. मी फोन ठेवला आणि घरात जाऊन बसलो. माझी आजी एक्सपायर झाल्यामुळे गावाकडे गोड जेवणाचा कार्यक्रम असल्या कारणानं काही लोकांना मला भेटता आलं नव्हतं, म्हणून 2-3 जण मला घरी भेटायला आलेले होते. आम्ही सुरुवातीला सगळे घरातच बसलेलो होतो. ते आल्याच्या नंतर त्यांनी घरावर दगडफेक केली, गाडी फोडली, दरवाजात फायर केले. फायर केल्याच्या नंतर मी बाहेर आलो. बापू आंधळे ओळखीचा दिसला म्हणून. बापू आंधळे समोर होता. मी बाहेर निघालो. बाहेर निघाल्याबरोबर बापू आंधळे माझ्या छातीत बुक्की मारली. मी का मारलंस म्हणून जवळ गेलो तर त्यांनी सांगितलं की आम्हाला सांगितलं वाल्मिकांनी तुला जीव मारून टाकायचं. वाल्मिक बाबूराव कराड यांनी सांगितलं जीव मारून टाकायचं. नंतर गाडीच्या पाठीमागं जिथं गाडी उभा होती तिथं राग्याफळ, सोमनाथ सलगरे, सनी देवडेच्या हातात कोयते होते, राजाच्या हातात गन होती, राग्याच्या हातात गन होती आणि गोट्याच्या हातात गन होती. ह्या तिघांनी अंधाधुंद माझ्यावर फायरिंग चालू केली. त्यात 3 बुलेट मला लागल्या. 3 बुलेट लागल्याच्या नंतर त्याच्यात मधीच एक जण ओरडलं, अरे अण्णांनी काय सांगितले त्याच्यावर फोकस करा. त्याच अंधाधुंद फायरिंगमध्ये यांनी त्या मयत झालेल्या बापू आंधळेला गोळ्या घातल्या. त्याला तिथं मारून टाकलं आणि तिथून पसार झाले आणि फरार होऊन गेले. जर माझ्या हातात हत्यार असतं, जर माझ्याकडे हत्यार असतं मी यांना प्रत्युत्तर दिलं असतं. आणि 3 बुलेट लागलेले असताना मला तिथं पडलो. मी खाली थोडंसं कोसळल्यासारखं झालं. स्वतःला कसं बसं सावरलं. तीच गाडी काढली आणि याच गाडीत मी स्वतः गाडी चालवत आलो. इथून पुढं माझ्या जीवितास व माझ्या पूर्ण परिवाराच्या जीवितास वाल्मिक कराड व त्याचे सर्व कार्यकर्ते यांच्याकडून धोका आहे. इथून पुढं माझ्या जीवाला काहीही झालं किंवा माझ्या परिवाराच्या जीवितास काही झालं त्याचा सर्वस्व जबाबदार वाल्मिक कराड हा असेल. ही घटना घडत असताना बबनभाऊ गीते हे माझ्या घरापाशी नव्हते किंवा या घटनेचा त्यांचा अर्थार्थी कसलाही संबंध नाही. ते तिथं कसल्याही प्रकारे उपस्थित नव्हते.